आमचे अरे तुम्ही आमची बोलती पण कोण टाकली पहिली प्रतिक्रिया आहे मोठा विजय अक्षय राहुरी मतदारसंघाच्या मतदानाने विजयात प्रथमच 1 लाखाच्या पुढे एकदा उमेदवार जिंकलेला आहे. कसं पाहायचं अतिशय आनंद झालाय. एक ऐतिहासिक विजय अक्षय कर्डिलेंचा झालेला आहे. आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं त्यांचं कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्याचं पाठबळ. महायुतीचं नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य घातलेला समन्वय, मला वाटतं हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे. मी सगळ्या राहुरीकरांचा या विधानसभेतील मतदार बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा विजय सुखरू होण्यामध्ये ज्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं ते माजी मंत्री दादा तनपुरे यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की ज्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवता आला. या विजयाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील आहे. त्यांनी अशी कृषी गुगली टाकली की बारामतीचा ते पवार आहेत तिथे फसले गेलेत. माझं मी कधीच घेत नाही या विषयाबद्दल. हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय, मला वाटतं केवळ आत्ताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला, मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवता आला. पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे भाजपला. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज संपलेला आहे. म्हणजे जे लॉलेसनेस होता सगळा, म्हणजे कायद्याचं राज्य शिल्लक नव्हतं आणि तेच आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. तेच आपले गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी मांडली होती की पश्चिम बंगाल हा घुसखोऱ्यांचा प्रांत झालेला आहे. घुसखोरीमुळे एक तर देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका तयार झाला होता आणि ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जीला स्वतःचं राजकीय महत्त्वच होतं देशाच्या हितापेक्षा. मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना जी चपराक दिलेली आहे, भूषो न भविष्यती, देशाच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम बंगालच्या विकासाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. थँक्यू. माझ्या आयुष्यातला अतिशय मोठा क्षण आहे, पण या क्षणामध्ये माझ्या मनात पूर्णपणे पोकळी आहे. ती म्हणजे माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची. आज मी तुम्हाला शब्दातून भावना माझं सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय. की आज एवढा मोठा क्षण आहे. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे आणि या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत ही मी माझं दुर्दैव समजतो. पण आज हे जे काही घडतं आहे, हे काही जे झालं आहे ते पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळं झालेलं आहे. त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलं आहे, रात्रीचा दिवस एक केला आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं. आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही. ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे 27व्या आणि अंतिम फेरीचा निकाल मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 या 2 मतदान केंद्रातील मतमोजणी बाकी आहे. जे मतदान झालं हे 27व्या फेरी अखेर मतदान केंद्र क्रमांक 365 ते 374 चा निकाल
ही भावना त्यांनी 23ला व्यक्त केली ना. या फेरीमध्ये मिळालेली मते 4483. अक्षय शिवाजीराव कर्डिले या फेरीमध्ये मिळालेली मते 4483. एकूण मते 1,38,929. मोकाटे गोविंद खंडू या फेरीतील मते 369. एकूण 70,330. सोळके संतोष एकनाथ या फेरीतील मते 130. एकूण 5,648. ॲडव्होकेट अथर्व साहेबराव मसे या फेरीतील मते 12. एकूण 1129. रावसाहेब सदाराम खेवरे या फेरीतील मते 19. एकूण 7,226. सुयबान आलय सुनी दत्तात्रय लांबे या फेरीतील मते 20. एकूण 1357. हापसे महेश केशव या फेरीतील मते 16. एकूण 2035. लोटा या फेरीतील मते 60. एकूण 1623. फेरी क्रमांक 27 मध्ये मोजलेली मते 5,109. एकूण मोजलेली मते 1,85,285. मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 ह्याची मतमोजणीची प्रक्रिया चालू आहे. मान सन्मान ठेवला आणि यामधून इच्छा असताना देखील अर्ज भरला नाही, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार. तुम्ही भेटायला जाणार आहात, आपण आभार मानण्यासाठी भेटायला जाणार आहात? मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, मी 100% त्यांना भेटेन.